नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले चॅनल ॲस्ट्रो तारावरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, रवी महाराज जे आहेत, ग्रहांचे राजे सूर्य, ते दर महिन्याला एक राशी पालटतात. असे एका वर्षामध्ये ते 12 राशींचा प्रवास करतात. त्याला संक्रांती म्हणतात. म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आपण ऐकलंय मकर संक्रांती. तो आपण मोठ्या थाटामाटात, उत्साहात तो सण साजरा करतो. ती मकर संक्रांती जी आहे, ते म्हणजे रवी महाराज हे धनु राशीतून मकर राशीत जो प्रवेश करतात, त्याला मकर संक्रांती म्हणतात. तशा प्रत्येक राशीमध्ये जे प्रवेश करतात, त्याला त्या राशीच्या नावाने संक्रांती म्हणतात. तसं आता 16 जुलैला रवी महाराज हे मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये जात आहे, तर त्याला कर्क संक्रांती म्हणतात. आणि इथे त्यांचा मुक्काम 17 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. हा कालावधी गृहस्थ, जीवन, माता, भावना, आत्मसन्मान, सुरक्षितता. कारण कर्क राशी जी आहे कालपुरुषाच्या कुंडलीतील, त्याच्यामध्ये ही सगळी कारकत्व जी आहेत ना, ती कर्क राशीच्या अंमलाखाली येतात. आणि त्यामुळे यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती याचा अधिक खोलवर परिणाम करणारा ठरतो. कर्क राशी ही खरं तर जलतत्वाची राशी आहे. ती चंद्राची रास आहे. चंद्राचा आधिपत्य ह्या राशीवरती आहे. आणि चंद्र आणि सूर्य हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे सूर्य येथे मित्र राशीत असतो असं त्याचा अर्थ म्हणता येतो. त्यामुळे त्याचा प्रभाव हळुवारपणे पण ठामपणे प्रकट होतो. आता सगळ्यात पहिलं आपण पाहूयात कर्क संक्रांती म्हणजे काय? कर्क संक्रांती म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं मेष, वृषभ, मिथुन हा प्रवास करून चौथी राशी आहे ती कर्क. त्याच्यामध्ये गोचरभ्रमण करतात ती. सामान्यतः हा 16 जुलैच्या आसपासच दरवर्षी असतोय. याच दिवशी सूर्य उत्तरायण संपून दक्षिणायनमध्ये प्रवेश करतो. म्हणून जितकं मकर संक्रांतीला महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये, खगोलशास्त्रामध्ये, तितकंच कर्क संक्रांतीला देखील महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय महत्त्व जर का पाहायला गेलं तर सूर्य या कर्क संक्रांतीनंतर म्हणजे 16 जुलै नंतर दक्षिणेकडे झुकायला लागतो, प्रवास करायला लागतो. म्हणजे तो थोडा-थोडा दक्षिणेकडे प्रवास करतो. उत्तरेकडून असा दक्षिणेकडे प्रवास करतो. म्हणूनच त्याला दक्षिणायनाची सुरुवात म्हणतात. उत्तरायण म्हणजे मकर संक्रांती आणि दक्षिणायन म्हणजे कर्क संक्रांती. उत्तरायणचा जो काळ आहे आपला, तो म्हणजे उत्तरायण म्हणजे मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीपर्यंतचा काळ हा देवांचा काळ मानला जातो, देवांचा दिवस मानला जातो. तर कर्क संक्रांतीनंतर मकर संक्रांतीपर्यंतचा काळ हा पितृ, दैत्यांचा रात्रकाल समजला जातो. याला एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या काळामध्ये पितृकार्याची, पितरांना तर्पण द्यायची, पितरांना आठवण करायची, सुरुवात करायचा हा दिवस आहे. कारण कर्क संक्रांतीपासूनच पुढे पितृसंबंधी विधी, श्राद्ध या सुरुवात करता येते. नवीन उपवास, संकल्प, अनुष्ठान या काळामध्ये टाळावेत असा एक प्रघात आहे. अ, आता नवीन संकल्प म्हणजे काय? तर लक्षात ठेवा संकल्प जे आहेत ना, ते आपण देवपूजा वगैरे करतो. अ, गणपती बसवतो, देवी बसवतो. हे नव्हेत. जे आपल्याला गृहस्थ जीवनामध्ये लागतायत ना, ते अनुष्ठान किंवा ते संकल्प करून करतो आपण. त्यामध्ये उपनयन म्हणजे मुंजीचा कार्यक्रम, विवाह, गृहप्रवेश हे शक्यतोवर टाळावेत, असा एक प्रघात आहे. या काळामध्ये कर्क संक्रांतीच्या काळामध्ये ज्या पवित्र नद्या आहेत आपल्या म्हणजे गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करून गूळ, तांदूळ, तांबडं वस्त्र, तेल यांचे दान करण्याची परंपरा आहे. कर्क संक्रांतीला एक आध्यात्मिक सुद्धा भावना आहे. आध्यात्मिक भावना म्हणजे कर्क ही चंद्राची रास. ती भावना, सुख, मातृत्व, आईपण आणि संवेदनशीलता हे दर्शवते. आणि सूर्य जेव्हा या राशीत येतो, तेव्हा तो मुख्यत्वे करून आपलं मन, भावना, मातृत्व, आईपण यांच्यावरती प्रकाश टाकतो. त्यामुळे ही संक्रांती जी आहे रवीची, कर्क संक्रांती ही आत्मपरीक्षण, मातेसम किंवा मातेशी किंवा मातेसम स्त्रियांशी जिव्हाळ्याचे संबंध दृढ करणं आणि अंतर्मुख होऊन आपल्या मन, भावना ह्या नरिश करणं किंवा त्या पॅम्पर करणं हा काळ आहे. आता याचा सामाजिक आणि ज्योतिषशास्त्रीय दोन्ही एकत्रित दृष्टिकोन आहे. सूर्य जेव्हा कर्क राशीत येतो, तेव्हा या दक्षिणायाचा अर्धा भाग सुरू होतो, जो कर्म, तप व सेवा या तत्वांना महत्त्व देतो. या काळात सामाजिक, राजकीय, कौटुंबिक संवेदनशीलता वाढते एक प्रकारे. घरगुती वाद, माताच्या आरोग्याचे संबंध, आत्मगर्व, गौरव, सेल्फ रिस्पेक्ट
इगो याबाबत जागरूक राहण्याची गरज असते. यामध्ये उपाय जे आहेत ना, ते मी सर्वसाधारणपणे पुढे जे 12 राशींवरती प्रभाव बघणार आहे त्यात सांगेन. परंतु एक ठळक असा उपाय जो आहे ना, तो सूर्याला दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन अ, अर्घ्य देणं, हा सगळ्यात एक जबरदस्त उपाय आहे किंवा उपासना आहे रवीची. त्याचबरोबर मग गूळ, तांदूळ, तांबडं वस्त्र याचं दान आहे. पितृकृपा आणि पुण्य प्राप्ती करण्याकरता म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. रविवारचे उपवास करू शकता. घरातील जे तुमचे थोर मोठे आहेत त्यांचे आशीर्वाद घेणं किंवा कुलशांती आणि मनशांती करून घेणं. आता पाहूयात आपण 12 राशींच्या जातकांना याचा काय परिणाम होतो. मेष राशी करता म्हणाल ना, तर मेष राशीच्या चतुर्थ स्थानात कर्क राशी येते. त्यामुळे त्यांचा प्रभाव जो आहे तो घर, माता, सुख, स्थावर, जंगम मालमत्ता, चारचाकी वाहने होते. सूर्याचं चतुर्थ ग्रहातनं भ्रमण हे या काळामध्ये राशीच्या लोकांना मुख्यत्वे करून मातेबरोबरचे संबंध, घर किंवा प्रेम संबंध यामध्ये आशा, इच्छा जागृत होऊ शकतात. तुमच्या प्रेम संबंधांमुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात पोटाशी संबंधित कोणतेही आजार असतील, कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल किंवा काही ट्रीटमेंट सुरू करायची असेल पोटाच्या आजारासंबंधित, तर ती यशस्वी होऊ शकते. या काळात तुमचे मन वाईट विचारांनी किंवा अस्वस्थ राहू शकते. आपण म्हणतो ना मनात चलबिचल होते, ते राहू शकते. घरासंबंधित काम किंवा घरामध्ये काही रिनोव्हेशन करणं किंवा आपण काय म्हणतो ना घरात रंगरंगोटी वगैरे किंवा घराचं काही चेंजेस करणं, या गोष्टी आहेत ना, या थोड्याशा तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे त्याच्या संबंधित जपूनच डिसिजन घ्यावे. मानसिक अस्थिरता राहू शकते. उपाय म्हणून काय कराल ना, तर मी म्हणालो तसं, की सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. वृषभ राशी. वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून एक गोष्ट भ्रमण होत आहे. तृतीय स्थान हे तुमचं पराक्रम, प्रयत्न, छोटे बंधू-भगिनी, छोटे प्रवास, तुमचं कम्युनिकेशन, संवाद याचं स्थान आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी जेव्हा सूर्य तिसऱ्या घरातून भ्रमण करत आहे, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मैत्रीकडे लक्ष द्यावे लागेल. खास करून शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर. नाहीतर तुमच्या मैत्रीमध्ये वादविवाद होणं किंवा गैरसमज या गोष्टी होऊ शकतात. सरकारी अधिकाऱ्यांशी देखील वाद वाढू शकतात. कारण हे पराक्रम स्थान आहे आणि तिथं रवी महाराज आलेले, तर तुमच्या पराक्रमामध्ये भलती वाढ होऊ शकते. रवी महाराज हे तुमच्याकरता चतुर्थ स्थानाचे स्वामी आहेत. म्हणजे थोडक्यात काय झालं ना, की तुमची इच्छा जी आहे ती व्यय स्थानामध्ये गेलेली आहे पूर्ण होणं, सुखप्राप्ती होणं. त्यामुळे तुम्हाला संवाद, मैत्री, भावंडांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सूर्याचं हे जे कर्क संक्रांती आहे, त्यानंतर वृषभ लोकांची शौर्यामध्ये वाढ होऊ शकते. कारण पराक्रम स्थानातच राजा आलाय, रवी आलाय. परंतु त्यामुळे तुमचे गुप्त शत्रू देखील वाढू शकतात आणि उगाचच कुणालाही येता जाता पराक्रमाचं प्रदर्शन करत बसायचं नाहीये. त्यामुळं ती हा कालावधी आहे ना, जितकं शांत राहता येईल तितकं राहायचंय. घशासंबंधी जर का काही त्रास असतील किंवा घशासंबंधी काही आजार असतील, तर त्या समस्या वाढू शकतात. धाडस वाढणं, छोटे प्रवास वाढणं किंवा छोटे प्रवासाची वारंवारता येणं किंवा बंधू-भगिनीशी संबंध सुधारणे हा सगळ्यात बेस्ट आहे. तुमच्याकरता एकच सगळ्यात बेस्ट उपाय आहे. सकाळी 7 वाजायच्या आत अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करा. मिथुन राशी. मिथुन राशीच्या हे द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. द्वितीय भाव काय दाखवतो? तर आपलं खानदान, कुळ, पैसा, वाणी, वाचा, तुमचं बोलणं ह्या गोष्टी दाखवतो. त्यामुळे सूर्याचं हे द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण तुम्हाला तुमचा समाजामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये आदर आणि मान-सन्मान वाढत असल्याचे दिसून येईल. तथापि तुम्हाला डोळ्याशी संबंधित काही समस्या असू शकतात किंवा उद्भवू शकतात. तर तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे देखील लक्ष द्यावे लागेल. कारण वाचेच्या स्थानामध्ये रवी महाराज स्वतः गोचरभ्रमण करत आहे. त्यामुळे बोलणं थोडंसं कडक किंवा अधिकारवाणीचं होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे कुणी दुखावले जाणार नाहीत, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. या द्वितीय स्थानातील रवीची थेट 7वी दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती आहे. अष्टम स्थान म्हणजे जे विवाहित लोक आहेत त्यांच्याकरता सासूरवाडीचं स्थान आहे. त्यामुळे सासरवाडीच्या लोकांशी वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात, तर ती खबरदारी घ्या. जर तुम्ही तुमच्या मित्रांकडून पैसे उधार घेतले असतील, तर ते परत करण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा तुम्हाला निष्कारण नाहकची बदनामी, खोटे आरोप किंवा
आपण काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारचं अंतर वाढणं मित्रांमध्ये, ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि आर्थिक परिस्थितीचा जर का विचार केला, तर तुमचं संचित धन, संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत, त्याबाबत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. काही आजार अचानकपणे उद्भवू शकतात. जसे स्पेसिफिकली कॅल्शियमची कमतरता, डोकेदुखी आणि डोळ्याशी संबंधित आजार, समस्या उद्भवू शकतात. सरकारी खात्यात जे कामं करतायत, संबंधित जे लोक आहेत, त्यांना अचानकपणे कुठेतरी बाहेर प्रवासाला जाऊ लागू शकतं. तर ती तयारी ठेवा. आर्थिक लाभ, बोलण्यातली स्पष्टता आणि कौटुंबिक मतभेद संभवतात, तर त्याविषयी काही खबरदारी घ्या. तुम्ही काय करा, रविवारी एकतर ते अर्धे तर द्यायचंच आहे आपल्याला डेली, रवीला. ते सर्व राशींकरता सरसकट आहे. रविवारी उपवास करा. मिठाचं सेवन टाळा त्या दिवशी आणि गूळ आणि गहू तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान करू शकता. चौथी राशी कर्क राशी. कर्क राशीतच गुरुत्व भ्रमण होतंय, तेव्हा प्रथम भाव. प्रथम भाव ही तुमची स्वतःची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, तुमचा ऑरा, आणखीन काय म्हणतो त्याला, तुम्ही लोकांपुढे कसे स्वतःला प्रेझेंट करताय ते, आरोग्य, तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, या गोष्टी इफेक्ट होणार आहेत किंवा या गोष्टीवरती प्रभाव पडणार आहे. आणि जेव्हा लग्नात जातो, तो तुमच्याकरता रवी हा द्वितीय स्थानाचा स्वामी आहे. म्हणजे तुमचं खानदान, कुटुंब, बोलणं, धन, अ, वाचस्थान किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, खाण्याच्या सवयी, हे या काळात तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक दिसेल. कारण आत्मविश्वास वृद्धिंगत झालेला असेल, वाढलेला असेल. तथापि तुमचा राग, तुमच्या विषयीचा राग लोकांच्या मनामध्ये वाढू शकतो. कारण तुमचा वाढलेला ऑरा काही जणांमध्ये जेलसी निर्माण होऊ शकते, करू शकतो. त्यामुळे ती खबरदारी घ्या. जे विवाहित आहेत कर्क राशीचे स्त्री-पुरुष, त्यांच्यामध्ये जोडीदाराबरोबरचा संबंध आपण काय म्हणतो ते थोडेसे जरा खटाखट होऊ शकतात किंवा थोडेसे जरा नरम-गरम राहू शकतात. त्यामुळे ती काळजी घ्या. तुम्हाला आहार घेण्यात आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तुम्ही, म्हणजे आपण म्हणतो ना डायट प्लॅन किंवा वजन कमी करणं, हे करण्याचा विचार करत असाल ना, तर तुमच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे. तुम्हाला आता स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्याचा हा अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे. जर तुम्ही एकटे पडत असाल किंवा एकटे पडले असाल किंवा एकाकीपणाचा सामना करत असाल तुम्ही, तर हा कालावधी तुमच्याकरता तो एकाकीपणा, एकटेपणा दूर करण्याचा आहे. तुमचं जे काय म्हणतो ना त्याला, वाढलेलं ओज आहे, वाढलेली ऑरा आहे तुमचा किंवा पर्सनॅलिटी आहे डेव्हलप झालेली ना, त्यातून तुमचे नेतृत्व गुण प्रकट होतील, समोर दिसतील. तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट काय आहे ना, तर तुमच्या घरामध्ये जे वडीलधारे आहेत, वडील आहेत, थोरले चुलते, मोठे भाऊ, मोठे चुलत भाऊ, यांच्याकडून तुम्ही जर का वेळोवेळी सल्ले घेतलेत, खानदानातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून, तर ते तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील. याकरता एकच उपाय आहे, सूर्याला अर्घ्य देणं, रोज सूर्याला नमस्कार करणं आणि घरातले जे देवघर आहे तुमचं, त्याच्यासमोर दिवा लावायचा. सकाळ संध्याकाळ ज्या वेळेनुसार तुम्हाला तसा जमेल तसा लावा. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामीच रवी आहे आणि ते व्यय स्थानातनं म्हणजे द्वादश भावातनं कर्क राशीतून पुढचे भ्रमण करणार आहेत. हे भाव काय दर्शवतात, तर खर्च, परदेश, वियोग, किंवा हॉस्पिटलायझेशन, परदेश प्रवास हे दर्शवतात. त्यामुळे सिंह राशीच्या जातकांकरता हा काळ तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, हा मेसेज देणारा आहे. विशेष करून डावा डोळा याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. कारण व्ययस्थान हे डावा डोळा दर्शवतो आपल्या शरीराचा भाग. हॉस्पिटलायझेशनची सुद्धा, म्हणजे हॉस्पिटलायझेशन होईल असं नाहीये, पण हॉस्पिटलायझेशनची शक्यता किंवा हॉस्पिटलच्या चक्रा वाढणं या गोष्टी होऊ शकतात. जे सरकारी खात्याशी संबंधित आहेत, मग त्यांचे एजंट असतील, सरकारी नोकर असतील ते, त्यांच्यासाठी परदेश प्रवासाची शक्यता दर्शवते. या काळात तुमच्या पैशाचा खर्च, व्ययस्थान आहे, पैशाचा खर्च देखील वाढेल. परंतु तो खर्च वाया जायची शक्यता आहे. त्यामुळे खर्च करताना जपून आणि जो प्राप्त आहे खर्च, क्रमप्राप्त आहे, ओघातला खर्च तेवढाच करा. वायत, वायफट किंवा गरज नसताना खर्च करायच्या भानगडीत पडू नका. खर्चावरती तुम्ही काटेकोरपणे, बारीकपणे लक्ष देणं तुमच्याकरता गरजेचं आहे. व्ययस्थान आहे, शत्रूमध्ये अचानकपणे वाढ होऊ शकते. मग ते गुप्त शत्रू असतील, उघड शत्रू असतील. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा कालावधी जो आहे ना, तो कामाच्या ठिकाणी अ, व्यवस्थित राहणं, पंक्च्युएट राहणं किंवा आपल्या कामाशी काम मतलब ठेवणं,
हे करणं गरजेचं आहे. हा काळ जो आहे ना, तो तुमच्याकरता एक प्रकारचा आनंद आणि दुःख याचा संमिश्र असा कालावधी आहे पुढच्या 1 महिन्याचा. मुख्यत्वे करून तुम्ही फक्त अनावश्यक खर्च टाळा, मानसिक ताण येऊ देऊ नका, व्यवस्थित झोप होईल याची खबरदारी घ्या. परदेशी संपर्क वाढणार आहे. तो कसा वृद्धिंगत करायचा, तो कसा दृढगोचर करायचा, तो कसा मेंटेन करायचा, हे तुमचं स्किल आहे. यामध्ये उपाय तर एकतर सूर्याला अर्घ्य द्या. दररोज आदित्य हृदय स्तोत्र जे आहे त्याचं पठण करा आणि गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं, पाठ्यपुस्तकातली पुस्तकं, वह्या नाही किंवा पेन नाही, पुस्तकाचं दान करा. कन्या राशी. कन्या राशीच्या एकादश भावातनं, लाभ भावातनं हे गोचर भ्रमण होत आहे. एकादश भाव मुख्यत्वे करून लाभ, मित्र-मैत्रिणी, इच्छापूर्ती अ, किंवा तुमचे मोठे बंधू यांचं स्थान आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांकरता हे जे रवीचं गोचर भ्रमण आहे, ते तुम्हाला तुमच्या अ, मुळात तुमच्याकरता रवी महाराज हे तुमच्या व्ययस्थानाचे स्वामी आहेत आणि ते जेव्हा व्ययाच्या व्ययात लाभस्थानात गोचर भ्रमण करत आहे, त्यामुळं अ, तुमचं जर का काही कर्ज असेल, तर त्याचा निपटारा होणं, कर्जाचा चुकारा होणं, ह्या गोष्टी घडू शकतात. सरकारकडून काही लाभ तुम्हाला मिळणार असतील, तर ते लाभ मिळू शकतात. जे परदेशी काम करतायत, ते काही पदोन्नतीची वाट बघत होते, तर ती पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. यासोबत तुम्हाला मोठ्या भावाच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, आरोग्याची. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या जे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, म्हणजे मेडिकल स्टोअर आहे, डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, हॉस्पिटलचे चालक आहेत, हॉस्पिटल चालवणारे आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे योग दिसून येत आहेत. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंग सुद्धा लाभस्थानातून बघितलं जातं. त्यामुळं जे सोशल नेटवर्किंग वापरतायत किंवा सरकारशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी तो जोडल्या जाण्याचा किंवा त्यातून तुम्हाला चांगला लाभ पदरात पडण्याचा हा कालावधी आहे. मित्रांकडून लाभ, जुनी पेंडिंग कामं पूर्ण होणं, उत्पन्नामध्ये वाढ होणं, या गोष्टी होतील आणि इच्छापूर्तीचा काळ आहे तुमच्याकरता. आता याकरता उपाय काय कराल ना, तर तुम्ही एकच करा. आपलं जे सूर्याला अर्घ्य द्यायचं पाणी त्यामध्ये अत्तर टाका. सेंट नाही, अत्तर. मग अत्तर गुलाबाचं अत्तर टाका किंवा चंदनाचं टाका. पण तो अत्तर टाका आणि ते पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या. रवीचं मंदिर, सूर्याचं मंदिर जर का जवळपास असेल, तर मंदिरामध्ये फुलं वगैरे अर्पण करा. आता पाहूया तूळ राशी. कर्क राशी ही तूळ राशीच्या दशम स्थानामध्ये पडते. त्यामुळे हे गोचर भ्रमण जे आहे ना, ते तुमच्या दशम स्थानातून होत आहे. आता दशम स्थान म्हणजे आपल्या कर्मभूमी, तुमचं वडील हे यातून बघितलं जातं. यांची कारकत्व या दशम स्थानाकडे आहे. त्यामुळं त्यामध्ये वाढ होणं, वडिलांच्या संपत्तीत वाढ होणं, तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणं किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, कामामध्ये प्रोफाईल बदलणं. जे नोकरी बदलाचा विचार करत असतील, त्यांना नोकरी बदलाचे योग होणं, ह्या गोष्टी घडतील. पदोन्नतीची देखील शक्यता आहे. या वेळेला, या काळात तुम्हाला तुमच्या कामावर आणि पदावरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जात आहे. ओके. कारण तिथे तुमच्या वाढलेलं काम किंवा वाढलेली मिळालेली पदोन्नती हे कोणीतरी बारीकपणे नजर ठेवून असणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरीकडं या दशम स्थानातल्या रवीची चतुर्थ स्थानावरती दृष्टी आहे. चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान आहे. त्यामुळं मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 16 जुलै नंतर जे कोणी वाहन खरेदी करू इच्छित आहेत, त्यांना वाहन खरेदी करण्याचा योग आहे, निर्णय घेऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर फुफ्फुस, छातीत येथे कफ होणं किंवा येथे त्रास होणं किंवा वेदना होणं या गोष्टी होऊ शकतात. व्यावसायिक जीवनात यश मिळणं, वरिष्ठांशी संबंध सुधारणं, वरिष्ठांशी संबंध सुधारतील असेच हे योग आहेत. सूर्याचं कर्क राशीतील गोचर भ्रमण हे तुम्हाला त्या अर्थाने फायदेशीर असं ठरणार आहे. कारण दशम स्थानाचं कारकत्व, प्रभुत्व हे रवी महाराजांकडेच आहे. याकरता उपाय म्हणून काय कराल ना, तर दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्य महाराजांचा मंत्र जो आहे, ओम गणित सूर्याय नमः, त्याचा दररोज 11 वेळेला जप करा. इनफॅक्ट अर्घ्य देतानाच जप करा 11 वेळेला. पुढची राशी पाहूयात वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या 9व्या स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. 9वं स्थान काय दाखवतं? भाग्य, धर्म, गुरु, परदेश प्रवास यांच्याशी संबंधित कारकत्व या भावाकडे आहे. त्यामुळं वृश्चिक राशीच्या लोकांकरता 9व्या स्थानातून भ्रमण करणारा, धर्मस्थानातून, भाग्यस्थानातून गोचर करणारा रवी
तुमचे नशीब, दैव बलवत्तर होऊ शकतं, नशीब वाढू शकतं. तुमचा या काळामध्ये धर्माचरण करण्याकडे, धर्माकडे, त्याचा अभ्यास करण्याकडे कल वाढू शकतो. तुम्ही या काळामध्ये धर्माकडे, वडिलांकडे, धर्माचरणाकडे अधिक लक्ष द्याल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांना जे काही गुरु असतील तुमचे, ते आता तुम्हाला मदत करू शकतात. त्याच वेळी तुम्ही जे कुठलं शिक्षण घेतले, त्यात उच्च शिक्षण घेण्याकरता धडपडत असाल किंवा विचार करत असाल ना, तर हा कालावधी उच्च शिक्षणाकरता देखील उपयुक्त ठरू शकतो. अ, तुम्हाला तुमचा सूर्य या काळामध्ये एक प्रकारे आपण काय म्हणतो ना, गुप्त शत्रूंची उपस्थिती, कारण याची थेट दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावरती पडते आणि तृतीय स्थानातून गुप्त शत्रू बघितले जातात. त्यामुळे गुप्त शत्रूंची उपस्थिती जाणवेल. तुमच्या अवतीभोवती गुप्त शत्रू आहेत, पण तुम्हाला ते उघडपणे माहिती नाही. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या अवतीभोवती काही गुप्त शत्रू असू शकतात. त्याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर लहान भावंडांकडून सुद्धा तुम्हाला काही समस्या उद्भवू शकतात आणि याची जर का पॉझिटिव्ह पार्ट पाहिला, अ, सकारात्मक बाजू जर का पाहिली, तर सूर्याच्या दृष्टीमुळे तुमच्या शौर्यामध्ये वाढच होईल. परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले ना, तर कान, घसा, नाक याच्याविषयी तुम्हाला काही वेदना उद्भवू शकतात, त्रास उद्भवू शकतात, समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे. भाग्याचा सपोर्ट मिळणं, भाग्याचं सहाय्य मिळणं, दैव बलवत्तर होणं, दैवाची साथ मिळणं या गोष्टी घडतील. आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. धार्मिक यात्रेचे योग आहेत. तर हे होतं हे वृश्चिक राशीकरता. उपाय म्हणून काय कराल ना, तर पितृपूजन करा, गुरु, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि सूर्याला दररोज सकाळी अर्घ्य द्या. आता पाहूया धनुराशी. धनुराशीच्या अष्टम स्थानातूनही गोचर भ्रमण होत आहे. अष्टम स्थान म्हणजे हे मुळात ट्रान्सफॉर्मेशनचं, गुप्त रहस्य, तुमची आपण काय म्हणतो ना, तब्येतीच्या कुरबुरी, आजारपण याकडे बघितलं जातं. गुप्तता, वारसा हक्काने मिळणारे पैसे, इन्शुरन्स, इन्सेंटिव्ह, बोनस हे. त्यामुळे धनुराशीच्या या लोकांसाठी सूर्याचं हे जे गोचर भ्रमण अष्टम स्थानातून होते, त्यामुळं या काळामध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जर वडिलांच्या मालमत्तेमध्ये जर का काही वाद असतील, तर आता तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. तथापि किंवा जरी फायदा मिळत असला, तरी न्यायालयामध्ये असलेल्या खटल्यांना थोडासा कालावधी वेळ लागू शकतो. जर खाजगी क्षेत्रात काही समस्या असेल, तर ती वाढू शकते. ज्यांना गुप्तपणे परदेशात जायचं आहे, खास करून गुप्तहेर जे आहेत आपले किंवा गुप्त पोलीस खात्यात काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांना परदेश जायचं असेल, काही कारणास्तव, कामास्तव वगैरे, तर त्यांना यश मिळेल. जे दागिन्यांचा व्यवसाय करतात, त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचे योग आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांना काही हाडाची किंवा हाडाशी संबंधित काही समस्या असतील, त्या तक्रारी असतील, त्या वाढू शकतील. कॅल्शियमचे त्यांचं चेकिंग करून घ्या तुम्ही. कॅल्शियमची समस्या किंवा कमतरता असू शकते. तुम्हाला मानसिक अस्वस्थता वाटणं किंवा गुप्त शत्रूंपासून सावधगिरी बाळगण्याचा कालावधी आहे. परंतु या कालावधीची पॉझिटिव्ह पार्ट आहे, तुम्हाला अचानक लाभ वाढायची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल तुम्ही, तर रविवारी गूळ आणि तीळ याचे लाडू बनवून दान करा. मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या आणि सूर्याला दररोज अर्घ्य द्या. पुढची राशी पाहूयात मकर राशी. मकर राशीच्या सप्तम स्थानातच ही राशी पडते. सप्तम भाव जोडीदार, व्यवहार, विवाह यांच्या संबंधीचा आहे. त्यामुळं मकर राशीच्या लोकांसाठी सप्तम स्थानातून जे गोचर होते, त्यामुळे जोडीदाराकडे, व्यवसायाकडे, जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं थोडंसं आपण म्हणतो ना, छान-छौकी वाढणं किंवा विलासिता वाढणं किंवा त्या संबंधात खर्च वाढणं या गोष्टी घडू शकतात. त्यामुळं तुमच्या जोडीदाराच्या बरोबर तुमचे खटके उडू शकतात. मनात शंका निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर व्यावसायिक जोडीदार जे आहेत, त्यांच्याकडे ती लक्ष देण्याची गरज आहे, काळ आहे हा. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावी लागू शकते. त्याच वेळी तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. याशिवाय काही गुप्त गोष्टी देखील समोर येऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराशी मतभेद टाळावेत. जोडीदाराशी जेवढं सामोपचाराने, सुसंवादाने घेता येईल तेवढं घ्यावे. व्यावसायिक काही करार करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला
पूर्णपणे काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. काळजी घ्या. उपाय म्हणून काय कराल तर रविवारी लाल फळे दान करा. दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद ठेवा. सामोपचाराची भूमिका ठेवा. जोडीदाराबरोबर जितका हेल्दी रिलेशन, हेल्दी कॉन्व्हर्सेशन, हेल्दी बोलणं ठेवता येईल तुम्हाला तेवढं ठेवायचा प्रयत्न करा. आणि अर्थातच सूर्याला अर्घ्य डेली सकाळी 7 वाजायच्या आधी द्या. पुढची राशी पाहूयात कुंभ राशी. कुंभ राशीच्या षष्ठ स्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे. षष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपू, शत्रू आणि आपली सेवाभाव, मामा हे दाखवतात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हे रवीचं गोचर भ्रमण षष्ठ स्थानातून होणार आहे. तर ते कुठूनही तुम्ही जर का कर्ज घेतलं असेल तर ते परत करण्याची वेळ आली आहे हे समजून चाला. तसेच जर तुम्ही सासरच्या लोकांकडून पैसे घेतले असतील तर ते तुमच्यासाठी आता समस्या निर्माण करू शकतात. समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या बरोबर वादाची काही परिस्थिती उद्भवत असेल किंवा उद्भवली असेल तर ती जागच्या जागी मिटवून टाकायचा प्रयत्न करा. भले नमतं घ्या, पडतं घ्या, अ, किंवा कॉम्प्रोमाइज करा. परंतु वाद चिघळत ठेवू नका. वाद वाढवायच्या भानगडीत पडू नका. भलत्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोर्ट केसेस पर्यंत मॅटर जाऊ शकतो. तुमच्या जर का काही कोर्ट केसेस चालू असतील तर त्यामध्ये तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला ना, कुंभ राशीच्या लोकांकरता षष्ठातनं रवीचं भ्रमण हे तसंही थोडंही अडचणींनी भरलेला काळ आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला अं, काळजी ही घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर एक प्रकारची अनाहूत भीती, अनाकरणीय भीतीने ग्रासलेला हा तुमच्याकरता कालावधी आहे. त्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो मानसिक, शारीरिक वगैरे. तर त्यामुळे तुम्ही या कालावधीमध्ये काय करा ना, तर अनावश्यक भीती जी आहे ना, काळजी, ती तुम्ही पहिली टाळायला सुरुवात करा. काळजी घेणं सोडून द्या. 2 आरोग्य सुधारणार आहे तुमचं. परंतु त्याकरता जे काही मेजर्स असतील, त्याकरता काही ट्रीटमेंट्स असतील, त्याकरता काही अ, आपण काय म्हणतो ना, पथ्यपाणी सांगितले असतील डॉक्टरांनी, वैद्यांनी, तर त्याची काळजी घ्या. जे स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत कुंभ राशीत जातात, त्यांना यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवणार आहात. कारण हा जो कालावधी आहे, तो शत्रुहंता योगाचाच निर्माण करतो. शत्रुहंता योगच आहे. त्यामुळे तुम्ही दुश्मनांवरती, तुमच्या शत्रूंवरती, कॉम्पिटिटरवरती विजय इझिली मिळवू शकाल. या काळामध्ये काय करा ना, तर सूर्याचा जो बीज मंत्र आहे, ओम ह्राम ह्रीम ह्रम सह सूर्याय नमः, याचा जितका होता होईल तितका वेळ जप करा. सूर्याला सकाळी 7 वाजायच्या आधी अर्घ्य द्या. शेवटची राशी पाहूयात मीन राशी. मीन राशीच्या पंचम स्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे. पंचम स्थान हे बुद्धी, संतती, प्रेम, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी याचं स्थान आहे. मीन राशीच्या लोकांसाठी 5व्या घरातून 5व्या स्थानातून भ्रमण करणारा सूर्य महाराज तुमच्या जोडीदाराशी, प्रेमिकेशी, प्रेमाशी तुमच्या वादविवादाचे संबंध, प्रसंग वारंवार उद्भवू शकतात. त्याची खबरदारी घ्या. तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधांकडे भले जोडीदार असेल, वैवाहिक जोडीदार असेल, परंतु प्रेम संबंधांकडे, त्यांच्या बरोबरच्या संबंधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा कालावधी तोच आहे. तुमच्या नात्यामध्ये राग, कटुता, कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर ते तुम्हाला टॅक्टफुली, सामोपचाराने, शांतपणे हँडल करायची परिस्थिती आहे. अ, याच काळामध्ये तुमच्या बरोबर आपण काय म्हणतो ना त्याला, इच्छापूर्ती होण्याचे प्रसंग वारंवार उद्भवणं, लाभाचे प्रसंग निर्माण होणं किंवा लाभामध्ये वाढ होण्याच्या अनेक संधी तुम्हाला निर्माण होतील. त्याचा तुम्हाला अतिशय कल्पकतेने वापर करावा लागेल. स्पेसिफिकली जे मीन राशीचे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात असलेल्या म्हणजे जे शिक्षण घेत आहेत किंवा प्रोफेसर आहेत, लेक्चरर आहेत, गुरु आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याकरता देखील आर्थिक लाभाच्या संधी मिळत आहेत, निर्माण होणार आहेत. त्याचा देखील तुम्ही योग्य तो प्रकारे लाभ पदरात पाडून घ्या. त्याचबरोबर तुमच्या मातेबरोबरचे संबंध थोडेसे कटुपणाचे राहणार नाहीत. कारण चतुर्थाच्या द्वितीयात म्हणजे मातेचं बोलणं थोडंसं उग्र या स्वरूपाचं होऊ शकतं. फक्त त्याकडे माता बोलते या भावनेने बघा, म्हणजे तुम्हाला ते खटकणार नाही. तुम्हाला आता बुद्धिमत्ता आणि विवेक यानेच काम करावं लागणार आहे. मुलांच्या संततीच्या बाबतीत म्हणाल तर थोडंसं तुमचं त्यांच्या प्रोग्रेसबद्दल, यशाबद्दल मन थोडंसं अस्वस्थ होईल आणि तुमचं त्याविषयीची थोडीशी आपण काय म्हणतो ना, रागिष्टपणा वाढू शकेल संततीप्रती.
तर तो काळजी घ्या. एक तर मुलांची पण रोगिष्टपणा वाढू शकेल हां. त्याची काळजी घ्या. मुलांशी संबंधित आनंद, नवीन शिक्षणाची सुरुवात, या गोष्टी क्रमप्राप्त आहेत, त्या गोष्टी घडतील. आणि जे प्रेमवीर आहेत, प्रेमात पडलेले युवक-युवती आहेत, त्यांच्यामध्ये प्रेमामध्ये काही प्रगती होण्याचा कालावधी आहे. म्हणजे प्रगती म्हणजे विवाह होण्याचा. तर त्यामुळे जे कोणी प्रेमिका आहेत मीन राशीचे, त्यांच्या विवाहाचा कालावधीची सुरुवात झालेली आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही लहान मुलं जी आहेत ना, त्यांना खायला फळे द्या. रविवारी सूर्याला अर्घ्य देणं तुमच्याकरता क्रमप्राप्त आहे. त्यामुळे रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची मनःशांती मिळेल. तर मित्रांनो, हे होतं 12 राशींकरताचं मी सांगितलेलं फळ. काय फळ मिळणार आहे, कुठल्या स्थानातून गोचर करणार आहे आणि काय परिणाम होतोय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे याचा आढावा. यामध्ये सगळ्याच राशींकरता 2च गोष्टी तुम्ही प्रकर्षाने करा. एक दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्या सकाळी 7 वाजायच्या आधी. एक. दुसरं, रविवारी तुम्ही जितके म्हणून तुमची ऐपत आहे त्यानुसार गूळ, गहू, लाल वस्त्र, तांदूळ यांचं दान करा. कारण मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं तसं हा पितृपक्षाचा, पितरांना प्रेज करायचा, पितरांना अभिवादन करायचा, पितरांना वंदन करायचा कालावधी आहे दक्षिणायन. त्यामुळे जेवढ्या वेळा तुम्ही रविवारी गूळ, गहू, तांदूळ, लाल वस्त्रांचं दान कराल, तितके तुमच्या पितरांना मुक्ती मिळण्याकरता, पितरांना खुश होण्याचा कालावधी तुम्ही स्वतःकरता घेऊ शकाल. आणि सूर्याला अर्घ्य तर द्याच द्या. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात काय झालं, की हा जो कालावधी आहे कर्क संक्रांतीचा दक्षिणायन आरंभ होण्याचा, ह्या जर का तुम्हाला तुमचे जे काही उपाय सांगितले ते जर का पूरक करून घेतलात, तर आता जी सुरू झालेली दक्षिणायन आहे, कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचा कालावधी आहे, हा तुम्हाला बऱ्यापैकी शुभ जाऊ शकतो किंवा त्याचे तुम्हाला जे इप्सित साध्य करायचे फायदे योग्य त्या प्रकारे तुमच्या पदरात पडू शकतात. मित्रांनो, माझा हा प्रयत्न होता छोटासा, की कर्क संक्रांती आणि त्याचा आपल्या संपूर्णपणे जीवनावरती काय परिणाम होणार आहे. जो सामाजिक असेल, सार्वजनिक असेल, खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून असेल आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून वैयक्तिक देखील असेल, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न. आशा करतो, की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील हे चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.